मुंबई हायकोर्टाचा लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार। याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी होणार। करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप। लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कपटी सावत्रभाऊ कोर्टात गेल्यात। विरोधकांकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजना 2 महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही। कर्जाचा डोंगर करून हे पळून जाणार। संजय राऊतांची महायुती सरकारवर टीका। पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही। वीज माफी हा चुनावी जुमला नाही, आम्ही शब्दाचे पक्के। विरोधकांच्या टीकेला दादांचं उत्तर। माझ्या अध्यक्षपदाच्या चर्चा माध्यमांनीच केवळ माध्यमांमध्येच केल्या। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। दिल्लीत महिन्याभरात मोठ्या घडामोडी। शरद पवारांनी सांगितल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। तर दिल्लीच्या राजकारणात असं काही होणार नाही, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। वेषांतर करून दिल्ली गेल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, नाहीतर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा। अजितदारांचं सुप्रिया सुळेंना आव्हान। येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत। आव्हाडांनी घेतली शरद पवारांची भेट। दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष। घनसावंगीत राजेश टोपेंविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव मंजूर। सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, मात्र मेरिटनुसार उमेदवारांना संधी देण्याची मानसिक तयारी। जागा वाटपावर अजितदारांची माहिती। सिटिंग जागा त्याच पक्षाकडे राहावी ही भावना। वरिष्ठ नेतृत्व त्यांचा निर्णय करेल, मात्र भावनांचा आदर केला जाईल। जागा वाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा। नुकसान झालेली 100 पेक्षा जास्त घरं काँग्रेस बांधून देणार। राहुल गांधींकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनु भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी। महिला दुहेरीत 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरीत धडक। उद्या दुपारी 1 वाजता अंतिम फेरी।